माझी मन लागो तुझे चरणी, देवा माझी मन लागो तुझे चरणी, आणि संसार व्यसनी पडवणे दी भगवंता आम्हाला द्या. पण भगवंत देतील कधी, जेव्हा आपणही योग्य विचार करू तेव्हा. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा रे, तुम्ही विचार करा, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. मग विचार करायचा का, तर हा देह नाशका आहे, कुचका आहे, सडका आहे. हा देह नाशिवंत आहे. भंगाचं दुसरं चरण, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्यात काळ सावधान, आयुष्यात काळ सावधान. द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ह्या देह नासका आहे, कुचका आहे, सडका आहे, नाश पावणार आहे. आपण कितीही खाल्लं, कितीही काही केलं तरी हा देह जाणारा आहे. देह जाईल जाईल, तशी काळोबा खायला देह तर मात्र जाणाराच आहे. लक्षामध्ये घ्या. कोण म्हणाल ताई आम्ही रोज काजू बदाम पिस्ता अक्रोड म्हणू का खाऊ, आम्ही जाणार नाही. कारण लक्षामध्ये घ्या, जर जास्तीचं खाल्लं तर जाणार नाही का, जाणार तर आहेच. फक्त फरक एवढा होईल, क्षेत्रफळ वाढेल. क्षेत्रफळ वाढेल, पण जावं तर लागणारच. या यमाच्या समोर, या काळाच्या समोर कितीही चातुरपणा केला तरी ठरलेल्या वेळेत आपल्याला जावंच लागणार. असंच एका गावामध्ये एक चतुर माणूस होता. आपण म्हणतो ना की एखाद्या माणसाला 12 गावचं पाणी पिल्याला येतो, पण मी म्हणाल तो माणूस 1200 गावचा पाणी पिलेला होता. 1200. तो माणूस, त्याच्या घरी यमदूत गेले. गावातून 10 जणांची लिस्ट केलेली होती. 10 जणांची लिस्ट केली आणि पहिलाच नंबर याचा, म्हणून याच्या घरी यमदूत गेले. तर हा माणूस एवढा चतुर त्यानं यमाचाच आदर सत्कार सन्मान केला. त्यांनाच हार नारळ पुष्प सर्वच देऊन त्यांचा सत्कार केला. हळूहळू त्यांना नाश्त्याची तयारी केली. पाहता बोलता लिस्ट हातामध्ये घेतली. म्हणे बघू दे तरी या वर्षी नेमकी कुणाची लिस्ट, किती जणाला काढलंय. 10 जणांची लिस्ट होती, पण 1 नंबरला याचंच नाव होतं. दचकलंच ते. किचन मध्ये गेलं, ग्लास मध्ये पाणी घेऊन आलं आणि त्या पाण्यामध्ये त्यानं गुंगीची गोळी टाकली. गुंगीची गोळी. जसं आलं यमाकडे पाणी पिले, यम गुंगी येऊन पडले, म्हणजे ते बेशुद्ध पडले. तोपर्यंत त्यानं स्वतःचं 1 नंबरचं नाव खोडलं, सर्वात खाली टाकलं आणि वरती व्हाईटनर लावून दिलं. यमदूत जेव्हा शुद्धीवरती आले, म्हणतात रामभाऊ त्यांचा पहिला नंबर आहे वाटतं, शेजारचे काका जा त्यांना घेऊन या, तोपर्यंत मी माझी जमीन गाडी बंगला जुमला सगळं काय असेल ते मुला बाळांच्या नावावर करतो, सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून देतो, माझी बॅग भरतो तुमच्यासोबत येतो. त्यावेळी यमदूत म्हणतात याचं नाव 1 नंबरला होतं म्हणून आपण याच्या घरी आलोत. 1 नंबरचं नाव खाली सगळ्यात शेवटी गेलंच कसं, त्यांनी विचार केला. पण तेही तेवढी चतुर. मी म्हणाल तो चतुर होता, पण यमदूत चतुरातो शिरोमणी. ते यमदूतांनी विचार केला, म्हणे याचं 1 नंबरला नाव होतं, शेवटी गेलंच कसं. ते म्हणतात आपणही बदल करू. ऐकणारे बाबा ते म्हणतात, यमदूत त्या माणसाला म्हणतात, ऐक, आम्ही तुझ्या घरी आलो होतो यासाठी आपण अगोदर वरून सुरुवात करणार होतो. काय म्हणले यमदूत, आपण अगोदर घेऊन जाण्यासाठी वरून सुरुवात करणार होतो, पण थोडासा बदल करू, आपण आता खालून सुरुवात करू. कितीही चातुरपणा केला, ठरलेल्या वेळेत आपल्याला जावंच लागणार. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आणि आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून काय करा, चांगला विचार करा. आणि विचार करून काय करायचं, तर संतांची संगती करायची.
बरं का बाबा. उठले सगळे, म्हणजे तुमचा प्रभाव पडला असं मला म्हणायचं. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून काय करा, विचार करा कोणता, संत समागमी धरावी आवडी, संतांची संगती, आणि करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करायची का? तुम्ही म्हणाल ताई आम्ही नामस्मरण करू म्हातारपणी, कारण म्हातारपणचा परमार्थच असा आहे, घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखं. जर समजा घराला आग लागली, घर विजायचंय, गावामध्ये पाणी आणा, पाणी, गावात पाणीच नाही, तांब्याभर पाणी कुठं भेटेना, मग एक काम करा म्हणे, विहीर खोदा, विहीर. विहीर खोदून घरावर पाणी टाकेपर्यंत घर राहील का? बोला ना. नाही ना, नाही राहू शकत. इथं किती जणांच्या घराला आग लागली त्यांना नाही विचारणार मी, पण ज्यांची घरं अजून मजबूत आहेत त्यांनी तुकोबारा त्यांच्यासाठी सांगतात, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. म्हणून संतांची संगती करा, कारण संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, किंवा हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. कारण संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर संतांचीच संगती करावी लागेल. हे मी किंवा संतच सांगत नाहीत. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी देखील हात वरती करून सांगितलंय, भगवंताला प्राप्त करायचं असेल तर संतांचीच संगती करावी लागते. पण हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. मग तुकोबाराय असं का नाही म्हटले, धरावे संताचे ते हात, धरावा संताचा तो गळा, असं का नाही म्हटले? कारण जे भगवंताच्या चरणाजवळ, जे संतांच्या चरणाजवळ मिळतं ते विश्वामध्ये कुठेच मिळत नाही. म्हणून संतांचे पाय धरायचे. पण याच चरणावरती संतांची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. त्या पायावरतीच्या चरणावरती आपला विश्वासही तेवढाच पाहिजे. म्हणून संतांची संगती करा. संताची संगती करायची. कोणत्या संताची? मीराबाईंसारख्या संताची संगती आपण केली पाहिजे. का? कारण एखाद्या वाईट बुद्धी सुचलेल्या एखाद्या माणसालाही जर मीराबाईंच्या संतांसारखी संगती झाली तर जीवनाचं कुठे कल्याण तर होतच, पण भगवंताची प्राप्ती ही स्वतःच्या जीवनामध्ये होती. कारण संत मीराबाईंनी स्वतःच्या जीवनामध्ये अखंड भगवंताचं नाम कंठामध्ये धरलं. आणि संत मीराबाई गळ्यामध्ये विणा घेऊन, हातामध्ये चिपळ्या घेऊन, पायामध्ये घुंगरा बांधून भगवंताचं नामस्मरण करायच्या. हे आँख वो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है, बेकार वो मुख है, जो रहे व्यर्थ बातों में, मुख है जो भगवान का सुमिरन किया करे. हीरे मोती, हीरे मोती से नहीं शोभाई हाथ की,
जीवन किया करे. सर्वांनी हात वर. ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन लागी लागी लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन तो गली गली हरी गुन गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन कोई रोके नहीं कोई टोके नहीं मेरा गोविंद गोपाल गाने लगी पेट संतों के रंग मोहन के रंग मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी ओ तो गली गली हरी गुन गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन लागी लागी लगन लागी लागी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ओ तो गली गली हरी गुन गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. म्हणून संत मीराबाईंच्या संतांसारखी संगती जीवनामध्ये केली पाहिजे. कारण कन्हैया नावाच्या मुलाला दुर्बुद्धी सुचलेली असताना देखील संत मीराबाईंनी त्याला सांगितलं, अगदी 1 महिना 3 महिने भगवान गोपाल कृष्णाची मूर्त समोर ठेवून भगवंताचं नामस्मरण करत राहा. 3 महिन्याच्या नंतर मी स्वतः वरमाला घेऊन येऊन तुमच्या गळ्यामध्ये घालल. ह्याला म्हणतात संताची संगतीचा फायदा. ही संताची संगती आहे. संताची संगती करावी जीवनामध्ये. कारण संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची आणि परमार्थाची तातडी करा. कारण या संसारामध्ये या इहलोकीच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये दूर गेल्यासारखं राहू नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे है लोकीचा व्यवहारे तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे है लोकीचा व्यवहारे तुका म्हणे है लोकीचा व्यवहारे
एक प्रेम दिवाणी एक रस दिवाणी एक प्रेम दिवाणी एक राधा एक मीरा मनमोहन कान्हा बिनती करूं दीन रे मनमोहन कान्हा बिनती करूं दीन रे राहत के मेरे नैन राहत के मेरे मन में बेचे मनमोहन कान्हा बिनती करूं दीन रे मनमोहन कान्हा बिनती करूं दीन रे ही बाळ कोणात तवाया वाणात मलकत मलकत चालत ओ मलकत चालत माँ कहे बेटा मेरा है आई म्हणते बाळ माझं आहे बेटा कहे माँ मेरी है आई म्हणते बाळ माझं आहे आणि बाळही म्हणतं आई माझी पण ना बेटा माँ कान माँ बेटी की हे तो जन्म देने का नाता है काया नगर का तुझे अपने वतन पे जाना है काया नगर का सौदागर काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है काया नगर का आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान
की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज गाजतो आहे आणि जी ज्यांची चाल ज्यांची ती कविता आहे, आई माझी मायेचा सागर, पुरुषोत्तम दादा पाटील. अगदी ती कविता मी फक्त 2च मिनिट फक्त म्हणलं. मी काही कधी म्हणत नाही, पण पहिल्यांदा प्रयत्न करते आज. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. किंवा सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. प्रत्येक जणाला काहीतरी कविता आठवतात, प्रत्येक जण म्हणतो, पण लक्षामध्ये घ्या, आई आणि वडील गेल्याच्या नंतर जर स्वतःला दुःख बाळगायचं नसेल आणि जास्त जर दुःख करून घ्यायचं नसेल, तर जोपर्यंत आई आणि वडील जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांची एवढी सेवा करा की मेल्याच्या नंतर, गेल्याच्या नंतर, देवाज्ञा झाल्याच्या नंतर आपल्याला दुःखच वाटणार नाही अशी सेवा अगोदर करा. झालाय तर प्रत्येक माणूस आलाय, आपण आज रडतो ते गेले म्हणून, पण आपण गेल्याच्या नंतरही कोणीतरी रडणार आहे. त्याचं दुःख वाटण्यात अर्थ नाही. माणूस असल्यानंतर त्याची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे, म्हणून सर्वांनी ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आणि अगदी ज्यांच्यामुळे आपण इथे कीर्तन करतोय, कथा करतो, सप्ताह करतो, गावागावांमध्ये शिवजयंती करतो, नवरात्र उत्सव करतो, गणेश उत्सव करतो, आळंदीला जातो, पंढरपूरला जातो, देहूला जातो, खातो पितो, चालतो, बोलतो, अगदी प्रत्येक क्रिया करतो. पण याच्यावरती अधिकार जर कोणाचा असेल तर त्याच देशाच्या सीमेवरती असलेले माझे वीर जवान. कारण तोच कुणाचा तरी एक मुलगा आहे, कुणाचा तरी पती आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी नातू आहे, पण कोणत्याच नात्याचा न विचार करता ते स्वतःच्या प्राणाची आहुती देतात. कारण ते जिथे कुठे जातात ते त्यांना माहिती नाही हो, दुश्मन केव्हा येईल, आपल्या छातीमध्ये गोळी मारून जाईल, केव्हा आपल्यावरती हल्ला होईल, केव्हा आपला प्राण गतप्राण होऊ, केव्हा आपला प्राण त्याग होईल, त्यांनाच माहिती नाही. पण तरी सुद्धा चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. कारण त्याच वीर जवानांसाठी म्हटलं जातं, ए मेरे वतन के लोगों, तुमको बलगा लो नारा. त्यांच्यासाठी म्हटलं जातं, ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. म्हणून त्या वीरजवानांना देखील आपण कायम नजरेत आणलं पाहिजे, आठवलं पाहिजे आणि नजरेमध्ये साठवून ठेवलं पाहिजे. अगदी सर्वच कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वांचेच मी एकदा धन्यवाद व्यक्त करते. याच कार्यक्रमामध्ये नेकरी बाबा असतील, सर्वच टाळकरी मंडळ असतील, गायनाचार्य असतील, आमचे मृदंगाचार्य दादा असतील, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आमच्या ज्ञानेश्वरी ताईचे आई आणि बाबा दोघेही आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि अगदी महाराष्ट्रभर मागच्या वर्षीही कार्यक्रम केले, त्याच्या मागच्या वर्षीही केले, पण इथून पुढेही करत राहणार. पण याच कार्यक्रम करण्यासाठी भक्कम पाठिंबा जो लागतो तो बापाचा. ज्याच्या पाठीवरती आणि डोक्यावरती बापाचा हात आहे तो हात कधीच कुणी काढू शकत नाही. हे माझं उदाहरण आहे की जीवनामध्ये खरंच जर माणसाला काहीतरी करायचं असेल तर काय त्रास असतो, काय नेमकं असतं ते फक्त ज्या माणसाला होतं त्यांनाच जाऊन विचारावं. पण अगदी त्यामधूनही सावरून पुढे नेण्याचं काम, मुलांना पुढं नेणं एवढी सोपी गोष्ट नाही, मुलाला पुढं घेऊन जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण मुलीला पुढं घेऊन जाण्यासाठी नेमका त्रास काय असतो ते माझ्या वडिलाला विचारा. कारण मी एकटीच नाही, तिघी जणी आणि सर्वच जणी बाहेर शिकण्यासाठी, कोणी पुण्याला आहे, कोणी औरंगाबादला, आणि मी तर बाहेरच असते.
पण अगदी वडीलही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. अतिशय सुंदर ज्यांनी ऑपरेटिंग केली, दादा तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. पण तुम्हाला विनंती आहे, जेव्हा दुसऱ्या वेळेला वशिला लावत नाही, दुसऱ्या वेळेला जेव्हा कार्यक्रमाला येईल त्यावेळी नक्कीच मला अपेक्षा आहे की अजून काहीतरी यात चांगलं करण्याची संधी तुम्हाला मी देईल. पण अगदी त्यामध्ये तुम्ही काहीतरी चांगलं करा आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल. तुमच्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून तुमचंही खूप नाव हो. सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करून अगदी नावडकरी परिवार असेल त्यांनाही भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती प्रार्थना करेल की या दुःखातून सावरण्याची शक्ती आणि ताकद त्यांनाही भगवंतांनी द्यावी. झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणावरती सेवा समर्पित करेल. त्याचबरोबर गुरुवारी हरिभक्तपरायण भागवताचार्य रामायणाचार्य जसे की गायन क्षेत्रामध्ये आपल्यामध्ये लता दिदी होऊन गेल्या, पण नंतर महाराष्ट्रामधील अगदी वारकरी संप्रदायातील लता दिदी जर कोण असतील तर आमच्या गुरुमाता आदरणीय हरिभक्तपरायण साध्वी सोनाली दिदी आहेत. दिदींच्या देखील चरणावरती मी सेवा समर्पित करेल. झालेली सेवा समर्पित करून अगदी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम